पहिल्यांदा काय डिस्कस करायचं, हाऊ टू क्रिएट द ब्रांच. ठीक आहे, क्वेश्चन काय, हाऊ टू क्रिएट द ब्रांच ऑन गिट. ठीक आहे, गिट वरती ब्रांच कशी तयार करायची. काल आपण बघितलं गिट बद्दल इंट्रोडक्शन बघितलं, बरोबर आहे. गिट काय, अकाउंट कसं क्रिएट करायचं, त्याच्यानंतर ओपन काय, गेट डाउनलोड कसं करायचं, बरोबर आहे. काल आपण हे सगळं पॉईंट काय केले, काल आपण सगळे पॉईंट डिस्कस केले. आज काय करायचंय की मला काय करायचंय की नवीन ब्रांच बनवायची आहे, बरोबर आहे. आणि नवीन ब्रांच बनवून मला काय करायचंय, आजचा जो काही कोड असेल, कोणता कोड, टेबल टॅगचा, तो आपल्याला डिस्कस करायचा आहे HTML मधून. ठीक आहे, तो पहिल्यांदा ब्रांच तयार करायची आहे. आणि ब्रांच तयार करण्यासाठी काय केलं आपण काल, एक ऑलरेडी आपलं एक फोल्डर होतं, बरोबर, ऑक्टोबर बॅच डे ड्राईव्ह वरती. तर याच्यामधनं मी काय केलं, ओपन गिट बॅश. ठीक आहे, काय केलं, ओपन गिट बॅश. आणि गिट बॅश ओपन करून काय करायचं आपल्याला, कमांड फायर करा. पहिल्यांदा कमांड चेक करा, गेट स्टेटस. सध्या काहीच नसणार आहे, काहीच नाही. आपण सगळं काय केलेलं आहे, ज्या काही अनट्रॅक्ड फाईल होत्या काल आपण सगळ्या काय करून टाकल्या, पुश करून टाकल्या. आता सध्या काहीच नाहीये त्याच्यावरती, बरोबर आहे, सगळं क्लीन आहे, बरोबर. त्याच्यानंतर मला काय करायचंय, मला एक ब्रांच बनवायची आहे. मला काय करायचंय, एक ब्रांच बनवायची आहे. सध्या लेटेस्ट ब्रांच कोणती आहे, मास्टर आहे, बरोबर. तर या मास्टर पासनं काय म्हटलं होतं मी काल, की या मास्टर पासनं काय तयार होतं, सब ब्रांचेस तयार होतात. ठीक आहे, मग मास्टर पासून काय तयार करायचं, मला एक नवीन ब्रांच तयार करायची आहे. आता नवीन ब्रांच कशी तयार करायची, तर त्याच्यासाठी कमांड आपण यूज करतो, गेट चेकआउट -b. ठीक आहे, आणि मी ब्रांचचं नाव दिलं टेबल टॅग, बरोबर आहे. काय शिकायचं आपल्याला, टेबल टॅग शिकायचं आहे. आणि टेबल टॅग शिकायचं म्हणून टेबल रिलेटेड जे काही आपण टास्क करणार आहे आज, तर त्या कुठल्या ब्रांच वरती जाईल, या ब्रांच वरती जाईल. समजतंय काय म्हटलं, की ब्रांच कशी तयार करायची, ब्रांच कशी तयार करतो आपण, तर ब्रांच तयार करण्यासाठी काय म्हटलं, गेट चेकआउट, बरोबर आहे, गेट चेकआउट -b. सो -b म्हणजे काय, व्हॉट इज द -b. कमांड काय यूज केला आपण, गेट चेकआउट -b and branch name. So -b means what, -b means to create a new branch. ठीक है, to create a new branch, -b. समजलं. कमांड कोणती यूज केली, कमांड यूज केली आपण काय, गेट चेकआउट -b ब्रांच नेम. ठीक आहे, एंटर प्रेस करा. एंटर प्रेस केल्यानंतर तुम्ही आता कोणत्या ब्रांच मध्ये, टेबल टॅग. कळलं, कोणत्या ब्रांच मध्ये तुम्ही, टेबल टॅग. आता हे फक्त लोकली चेंज झाला. हे जर तुम्ही ऑनलाईन जर बघितलात, ऑनलाईन जर गेलात तुम्ही, इथं जर बघितलात GitHub, तर तुम्हाला इथे फक्त दोनच ब्रांच दिसतील, एक मेन आणि दुसरी मास्टर. आता जे आपण बनवलेली ब्रांच आहे ती ब्रांच तुम्हाला इथे दिसणार आहे का, ती ब्रांच इथे तुम्हाला दिसणार नाही. कळलं. काल आपली एक ब्रांच तयार केली होती आपण, कोणती, ऑक्टोबर बॅच, बरोबर आहे. काय नाव होतं ब्रांचचं, आणि या ऑक्टोबर बॅच मध्ये फक्त तुम्हाला किती ब्रांचेस दिसत आहेत, दोनच ब्रांचेस दिसत आहेत. आता जे आपण एक नवीन ब्रांच तयार केली ते तिथं रिफ्लेक्ट झाली का, नाही झाली. हे रिफ्लेक्ट कधी होईल, जोपर्यंत आपण त्याला कमिट करत नाही, जोपर्यंत आपण त्याला पुश करत नाही, तोपर्यंत इथं रिफ्लेक्ट होत नाही. समजतंय. इथं काय तयार केलं आपण, सध्या इथं आपण तयार केलं काय, एक नवीन ब्रांच तयार केली. समजतंय, काय केलं, एक नवीन ब्रांच तयार केली. मग याच्यानंतर काय करायचंय, हा जो सगळा कोड आपण बनवलेला होता टेबल टॅगचा, ठीक आहे, हा पूर्ण टेबल टॅगचा हा सगळा कोड, हा कोड एका ब्रांच वरती आहे. कोणती ब्रांच, टेबल टॅग. ठीक आहे, तर इथं जर मी आलो आणि इथं आल्यानंतर मी फाइंड केलं काय, गेट स्टेटस. आणि गेट स्टेटस म्हटल्यानंतर आतापर्यंत त्या फोल्डर मध्ये मी काय काय केलं, सगळा ट्रॅक, सगळा वॉच कोण ठेवतो माझ्यावरती, गेट नावाचं काल हिडन फोल्डर जे होतं आपण इनिशियलाइज केल्यानंतर,
तो सगळं वॉच माझ्यावरती ठेवतो. मी काय काय केलं, इमेजेसमध्ये एक इमेज कॉपी केली होती UN नावाची, त्याच्यानंतर कुठली U2 नावाची, आणि त्याच्यानंतर आपण काय केलं होतं, टेबल टॅग आपण फाईल आपण ऍड केली, बरोबर आहे. मग आता हा सगळा कोड मला कुठं पुश करायचा आहे, हा सगळा कोड मला ब्रांचला पुश करायचा आहे. कोणत्या ब्रांचला, टेबल टॅग नावाच्या ब्रांचला. ठीक आहे. मग कसं करायचं, तर परत या git add डॉट, ठीक आहे, परत git स्टेटस चेक करा, काय झालं, सगळं ग्रीन. ठीक आहे. नेक्स्ट git commit -m, आणि इथं मी काय म्हटलं, टेबल टॅग कोड अपलोडेड. ठीक आहे. नेक्स्ट लास्ट गेट रिमोट ऍड करायचं नाही, कालच आपण ऑलरेडी करून ठेवलेलं, लिंकिंग करून ठेवलेली आहे. परत डायरेक्ट इथं काय करायचं, गेट पुश -u. सध्या ओरिजिन कोणती आहे, कोणती ओरिजिन आहे, कोणती ओरिजिन आहे, काय म्हणले, नाही दिलं तरी चालते, तरी पण मला चेंजेस सेव्ह करायचे. ठीक आहे. अच्छा, स्पेलिंग TABTA, हा सगळा कोड कुठे गेला, हा सगळा कोड ब्रांचला गेला. आता गिटहब वरती आलात, आणि गिटहब वरती आल्यानंतर काय करा, आताच तुम्हाला काहीतरी मेसेज दिसतो की ह्यानी काहीतरी पुश केले. ठीक आहे. रिफ्रेश करा, तुम्हाला आता इथे किती ब्रांच दिसतील, 3 ब्रांच दिसतील. ठीक आहे. किती ब्रांच, 3. आणि जो लेटेस्ट कोड आहे आपला आत्ताचा, तो कुठे भेटेल तुम्हाला, टेबल टॅग. टेबल टॅग वरती आला तर मास्टर पासून आपण काय तयार केले, सब ब्रांचेस तयार करतो. ठीक आहे. आणि याच्यामध्ये आपला जो कोड आहे, बरोबर आहे, कोड कुठं असणार आहे, आत्ताच आपण एक कमिट पण केला होता, एक मेसेज दिला होता, टेबल टॅग कोड अपलोडेड, बरोबर आहे का, हा मेसेज इथं आला. आणि याच्यावरती जर तुम्ही क्लिक केला तर याच्या रिलेटेड जे काही कोड आपण बनवलेला होता, तो कोड सगळा तुम्हाला इथं काय दिसतो, इथं सगळा कोड दिसतो. ठीक आहे. त्याच्यासोबतच आपण काय केलं, u1.png, u2.png. ठीक आहे. हे बघा कोड, आपण हा कोड केला होता. इकडे काय असतो, इकडे डिफरन्स असतो. म्हणजे समजा उद्या चालून जर मी या फाईल मधून जर काही चेंजेस केले, ठीक आहे, तर अगोदरचा कोड काय होता, अगोदर काय होता, मी लाईन रिमूव्ह करण्याच्या पहिल्या लाईन काय होत्या, ते कुठे दिसतील तुम्हाला, लेफ्ट साईडला दिसतील, इकडे. कळतंय. म्हणजे कंपॅरिझन करू शकता की अगोदर लाईन काय होती आणि मी नवीन लाईन टाकल्यानंतर काय झालं. कधी कधी इश्यू येतात, बरोबर आहे. एखादा आपण काहीतरी अपडेट करतो, अपडेट केल्यानंतर इश्यू आला, अपडेट करण्यानंतर इश्यू होता का, नव्हता, पण मी काहीतरी कोड चेंज केला आणि कोड चेंज केल्यामुळे काय झाला, काहीतरी प्रॉब्लेम झाला. मग तुम्हाला चेक करायचं आहे की बाबा काय प्रॉब्लेम झाला, अगोदर कोड काय होता, आणि तो कोड जर तुम्हाला बघायचा झाला तर तुम्ही तर तुम्हाला काय दिसेल, ह्या साईडला तुम्हाला तो कोड दिसेल. ठीक आहे. आणि याच्यासोबतच आपण काय केलं, हा पूर्ण कोड, समजतंय, कळालं इथपर्यंत. नेक्स्ट हा कोड आहे कुठं, टेबल टॅगचा कोड कुठे आहे, टेबललाच आहे. पण मास्टर वरती ज्या वेळेस मी आलो, मास्टर वरती आल्यानंतर मला तो इथं दिसणार आहे का, बघा, इथं आहे का, तो आहे का, तो टेबलचा कोड नाहीये, बरोबर आहे. मग मला काय करायचं आहे, मला टेबल टॅग नावाची ब्रांच मास्टर मध्ये ऍड करायची, समजते ना, कारण फायनल कोड कुठं असतो, मास्टरला असतो. मास्टर पासून काय तयार होतात, सब ब्रांचेस तयार होतात, आणि फायनल कोड कुठं असतो, मास्टरला असतो. मग काय करायचं आता, हा जो टेबल टॅग आहे, हा टेबल टॅगचा कोड कुठं टाकून द्यायचा,
मास्टरला टाकून द्यायचा. म्हणजेच काय करायचं, मला ब्रांच मर्ज करायची. ठीक आहे. मग आता हे काम कसं करायचं, तर हे काम करण्यासाठी मी हे प्रिव्हियस सगळं क्लिअर करून टाकलं. ठीक आहे. तर हे काम करण्यासाठी, मर्जिंग करण्यासाठी तुम्ही कुठं असलं पाहिजे, मास्टर नावाच्या ब्रांच वरती असलं पाहिजे. आता सध्या मी कुठल्या ब्रांच वरती आहे, टेबल टॅग वरती. मला कुठे जायचंय, मास्टरला जायचंय. मग ब्रांच स्विच कशी करायची. ठीक आहे. मग ब्रांच स्विच कसं करणार, तर त्याच्यासाठी आपण एक कमांड देतो, गेट चेक आउट. कुठं जायचंय, मास्टर. मला बघायचंय की माझ्याकडे किती ब्रांचेस आहेत. तर ब्रांच बघण्यासाठी आपण काय म्हणतो, गेट ब्रांच. टोटल किती ब्रांचेस आहेत, 2. एक आहे मास्टर, दुसरी आहे टेबल टॅग. करंटली कुठं प्रेझेंट आहे मी, तर तो मला स्टार दाखवतो इथे की स्टार करंटली मी इथं प्रेझेंट आहे. ठीक आहे. मला स्विच करायचंय कुठं, मास्टरला. मग स्विच करण्यासाठी काय म्हटलं, गेट चेक आउट मास्टर. कुठं आलो, मास्टरवर. कमांड काय यूज केली, गेट चेकआउट मास्टर. सध्या कुठं ब्रांचला आहे, मास्टर. बरोबर आहे. तर मला काय करायचं आहे, टेबल टॅग जी ब्रांच आहे ते ब्रांच कुठं मर्ज करायचे, मास्टर मध्ये मर्ज करायचे. मग आता मर्ज कसं करणार, तर मर्ज करण्यासाठी काय म्हटलं, गेट मर्ज कोणते ब्रांच, टेबल टॅग. समजलं का, काय म्हटलं, गेट मर्ज कोणते ब्रांच, टेबल टॅग. इंटर. काय काय मर्ज झालं याच्यामध्ये, सगळे डिटेल तुम्हाला इथं भेटते. टोटल 3 फाइल्स आपण काय केल्या, मर्ज केल्या. याच्यामध्ये कोणत्या कोणत्या फाईल होती, एक इमेज होती, परत ही एक इमेज होती, आणि त्याच्यानंतर काय होतं, हा table.html. कळालं. परत गेट वरती आलात, गेट हब वरती आलात, रिफ्रेश केलात. रिफ्रेश केल्यानंतर तुम्हाला इथं अजून पण चेंज नाही दिसणार. ठीक आहे. रिफ्रेश करून बघा, अजून पण तुम्हाला चेंजेस नाही दिसणार. फक्त आपण ते लोकली चेंजेस केले. कळतंय, जे काही चेंजेस केलेत आपण ते कुठे केलेत, फक्त लोकल चेंजेस केलेत. पण तुम्हाला इथं नाही दिसणार, अजूनही नाही दिसत. दिसतंय इथं कुठं, मास्टर वरतीच आहे ना मी. इथं दिसतंय का टेबलचा कोड कुठं नाही. मग लास्ट स्टेप काय करायचं, लास्ट स्टेप गेट पुश -u ओरिजिन कोणती, इथं जर नाही झालं तर काय करावं लागेल आपल्याला, ठीक आहे. रिफ्रेश. डेटा आहे का गेला, कळलं का. मर्जिंग, ब्रांच मर्जिंग. ब्रांच काय करायचं, ब्रांच बनवायची. प्रत्येक कोडच्या तुमच्या ब्रांच बनवायच्या. जे काही तुम्ही कोड केलं ना त्याचे ब्रांच बनवायचे, आणि त्या ब्रांच वरती काय करायचं, कोड पुश करून टाकायचं. आणि नंतर काय करायचं, मग शेवटी सगळा कोड एकत्र काय करायचा, मास्टरला टाकून द्यायचं. एवढं काम करायचं. दररोज दररोज लॅबमध्ये बसले, काही काम करा, काही कुठलंही जावाचं काम करा, HTML काम करा, कोणतंही काम करा, सगळा कोड कुठं असला पाहिजे, तुमचा गेट वरती असला पाहिजे. ठीक आहे. लॅब सोडताना तुमचा कोड कुठं असला पाहिजे, मर्जिंग असला पाहिजे. ठीक आहे. सर कालचा व्हिडिओ कुठे ऍक्सेस करायला भेटेल, एक मिनिट, जस्ट मिनिट, थोडासा नेटचा इश्यू आलाय. इथं दिसतंय,
बरोबर आहे, दिसतो इथं काय आला, टेबलचा कोड. आणि कुठे आहे सध्या, मी कुठल्या ब्रांच वरती आहे, मास्टर. समजलं का? ब्रांच तयार करायची. क्लिअर इथपर्यंत? तर ब्रांच मर्ज कसं करायचं, ब्रांच मर्ज करण्यासाठी तुम्ही कुठं असलं पाहिजे, मास्टर वरती असलं पाहिजे. आणि मास्टर पासून काय 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 तयार करायचं, ब्रांचेस तयार करायचे. कोणतंही काम करताना पहिल्यांदा तुमचं काय असलं पाहिजे, मास्टर ब्रांच वरून ब्रांच तयार करायची, मगच काम करायचं. एवढं लक्षात ठेवा. क्लिअर आहे इथपर्यंत सगळ्यांना? ऑनलाईन क्लिअर आहे सगळ्यांना? येस सर. येस सर. ठीक आहे. जस्ट मिनिट, थोडंसं लॅपटॉप